आपला हे आहे का, सिग्नल आहे का? अच्छा. एरिया तसा व्यवस्थित आहे. काय नाही, नको नको. पूर्णच्या पूर्ण पॅक घ्यावं लागतं त्यांच्याकडनं विकत. पूर्णच्या पूर्ण पॅक घ्यावं लागतं त्यांच्याकडनं विकत. एरिया तसा व्यवस्थित आहे बाकी एरिया ॲज कम्पेअर टू बाकी एरिया ना. इथं मार्केट दिसतं कसलं तरी. हा इथं स्टोअर पण आहे. सलाद म्हणजे सगळ्या वस्तू जिथं मिळतात ना ते वाला. हां म्हणजे ते काय समोरच आहे. हे बघ इथं बघ वस्तू बघ. हां तर नंतर घेऊन पहिले खाण्याचं बघू ना. पहिले खाऊन घेऊ आपण, नंतर येऊ ना आपण. येताना इकडल्या साईडने यायचं आपल्याला. ऑलमोस्ट सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत. हो ते बघ समोर मॅगडी पण आहे. हां जेवणासाठी फ्रेंच फ्राईज इथून घेऊन घेऊ. मी घेऊन येऊ का? तसे फ्लॅट्स वगैरे व्यवस्थित आहेत. हां हां मॅकडॉनल्ड्स, निकोलस. हो बघ ना एरिया बघ ना. प्रॉपर म्हणजे असं तो रेसिडेन्शियल एरिया वाटतो आहे. सबवे पण इथंच आहे बघ. अरे सही एरियामध्ये आपण घेतली माहिती का. हे सकुरा हे जॅपनीज आहे काय? सकुरा नाही जॅपनीज आहे. फ्लॅग्रँट दिसते. शिजुकू रेसिडेन्शियल आहे. प्युअर रेसिडेन्शियल आहे. राहायला आवडेल म्हटलं राहायला. जाऊन बघू शकतेस पटायला. काय हे बघ सुपर मार्केट काइंड ऑफ डीमार्ट काइंड ऑफ. इस्तानबुल
हो. संध्याकाळी इथनं काहीतरी घेऊन घ्या असं वाटतं. अरे हा हे मेन मार्केट आहे. नाही थोडा वेळ. म्हणजे ते पण ते हे कशा फ्राय कुक कशामध्ये करणार ना. त्यांच्याकडे हे आहे बाय द वे, काय त्याचं नाव होतं ते, ओव्हन आहे खाली. हां करता येतं. प्लेट पाहिजे आपल्याला, प्लेट घेऊन जायचं आणि करून यायचं. हो. तिला पकडू का मी? दे 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 दे, मी पकडतो तिला. ठीक आहे. किती मीटर दाखवत आहे? मीटर की किलोमीटर काय आहे का असं काही? 300 मीटर म्हणजे असं आहे. 700 होतं, 500 आपण कवर केलं. त्यांचे रेसिडेन्शियल एरिया असं एक्सप्लोर करणं ते बेटर वाटतं. बेटर रादर दॅन त्यांचं ते इम्पॉर्टंट प्लेसेस. थोडीशी मागच्या वेळेस थंडी होती एवढी. मागचा जून महिन्यामध्ये थंडी होती, ह्या महिन्यामध्ये मे महिन्यामध्ये जरा जास्त टेम्परेचर आहे. ॲक्च्युली आणि टेम्परेचर उलटं नाही का, मागच्या वेळेस एवढं खतरनाक होतं की साधं नॉर्मल बाहेर पडणं पण मुश्किल होतं. आणि आता तर असं आहे की बापरे, म्हणजे असे आपण गरम कपडे घेऊन नाही आलो तरी चालतं बाबा. मी तुला म्हटलं होतं पॅरिस. डम्पलिंग. किती मीटर आहे? हां मग ठीक आहे. अच्छा जास्त नाही म्हणजे जरा थोडंसं चल फक्त. पण इथलं मेन म्हणजे माहिती आहे का, इंडियन जेवणाची पण नाही का लोकांनी नाही का बँड वाजवून ठेवलेली आहे. इंडियन जेवणाला आपण नाही का पाणी देऊन देतात ते लोक. जसं ते प्रॉपर नाही का आपल्या इंडियामध्ये हॉस्टेलवर भेटतं ना मेसचं खाणं, सेम तसंच आहे. आणि द्यायचे किती? काल रात्री आपण 3,000 रुपये पे केलेत. एक रोटी 600 500 का 550 रुपयाला काहीतरी होती ती.
अरे टोमॅटो कच्चे होते यार. आणि तुम्ही किती घेता त्याच्यावाले? 1200 रुपये, 1300 रुपये जवळपास. कशाचे? याचे भाजीचे 1300 रुपये. सिरियसली. ॲटलिस्ट तो पुलाव तरी बेटर होता. अदरवाईज तो पुलावच्या ठिकाणी काही भलतं बोलवलं असतं ना तर मग तर बापरे. आपण नका खाऊ नाहीच नाही थांबून जा. आपण नका खाऊ पण नसतो शकलो. चल. तसे ऑप्शन्स भरपूर आहेत तिकडल्या ह्या एरियामध्ये आपल्याला खायला. चिकन. हां रूमवर जाताना घेतो मी. रूमवर जाताना घेतो मी काल त्या रिझर्वेशन जो करत होतो, सॉरी आपलं जे हॉटेल बुकिंग जो हे करत होता ना त्याला ओरडलोच मी. म्हटलं की तू पहिले त्यांनी 500 रुपये सांगितलेत. सॉरी 500 रुपये नाही, सॉरी 500 युरो सांगितलेत. म्हटलं 500 युरो. म्हटलं मला बुकिंग करताना काहीतरी वेगळं दाखवत होतं. तू 500 युरो सांगतोय म्हटलं. आणि ते पण एवढं भंगार हॉटेलचे. म्हटलं तर तो म्हणते की सर तुम्ही मला डिटेल्स दाखवा. म्हटलं की माझा मोबाईल स्विच ऑफ झाला. ते इंडियन रेस्टॉरंट. इंडियन हां नाव तर इंडियन दिलेलं आहे. चल ना ट्राय करून बघू. जाऊ शकतो आपण. अदरवाईज वापस जाऊन. हां हेच आहे काय.